दरम्यान धाराशिव आणि वाशिममध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवर जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। बीड हत्या प्रकरण आणि परभणी हत्या प्रकरण या प्रकरणामध्ये आता हा मोर्चा काढला जाणार आहे। धाराशिवमधील मोर्चात संभाजीराजे छत्रपती जरांगे यासह सुरेश धस, बजरंग सोनवणे हे उपस्थित राहणार आहेत, तर वाशिममधील मोर्चात संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। आणि यात सगळ्याचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, काय सांगाल, धाराशिव आणि वाशिममध्ये आज मोठ्या प्रमाणात लोक इथे जमणार आहेत, काय या मोर्चा संदर्भातले अपडेट्स? मोहिनी, आपण पाहिलं की खरं तर बीड पासून सुरू झालेलं हे मोर्चांचं सत्र जे आहे ते आता धाराशिवमध्ये येऊन ठेपलेलं आहे। आणि आज धाराशिवमध्ये जिजाऊ माता चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जे आहेत या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। धाराशिवमधील सर्व राजकीय, सामाजिक, त्याचबरोबरीनं विविध संघटनांनी जे आहेत या ठिकाणी हा जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना लोटला तरी अद्याप एक आरोपी जो आहे तो फरार आहे आणि त्याचबरोबरीनं इतर जी कारवाई होणं अपेक्षित आहे या ठिकाणी झाली नसल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे जनाक्रोश मोर्चे जे आहेत ते या ठिकाणी निघताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आपण पाहतो या ठिकाणी भव्य असा स्टेज जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेला आहे। त्यामध्ये खरं तर संतोष देशमुख नक्कीच या संदर्भातले अपडेट सागर तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुझा धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।